नमस्कार. साप्ताहिक महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. चला तर घेऊयात आढावा महाराष्ट्रातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा. 22 जुलै रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याची आजवर मागास जिल्हा म्हणून असलेली ओळख पुसून टाकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पाहूया याविषयीचा हा वृत्तांत. गडचिरोलीतल्या कोनसरी इथं 22 जुलै रोजी लॉयल्ड मेटल अँड एनर्जी या कंपनीच्या सुमारे 4.5 दशलक्ष टन क्षमतेच्या पोलाद प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. एकेकाळी मागास असलेल्या गडचिरोलीत उभा राहणारा हा हरित पोलाद प्रकल्प सामाजिक परिवर्तनाचा मंत्र घेऊन सुरू झालेला नवा अध्याय आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. या प्रकल्पामुळे स्थानिकांना थेट 14,000 रोजगार मिळणार आहेत. 24,000 कोटींच्या गुंतवणुकीतून गडचिरोलीत औद्योगिक युगाचा प्रारंभ होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं. आम्ही गडचिरोलीचा वापर वसाहतीसारखा होऊ देणार नाही हे सांगितलं होतं. इथे स्टीलची इकोसिस्टीम सुरू करतो, पण गडचिरोलीच्या जल, जमीन आणि जंगल याचं संवर्धन करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. एक प्रकारे गडचिरोलीचं चित्र बदलवण्याचं हा काम चाललेलं आहे. 14,000 लोकांना या ठिकाणी रोजगार मिळाला आहे. आज जे भूमिपूजन झालं त्यातनं 20,000 कामगारांना, अजून गडचिरोलीतल्या आमच्या तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. गडचिरोलीचं चित्र बदलतं आहे. गडचिरोलीत नक्षलवादाच्या जागी विकासाचं स्वप्न साकार होत आहे असं सांगत नक्षलवाद्यांनी या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. मुंबईत नुकतंच IICT या देशातल्या पहिल्या भारतीय सर्जनशीलता तंत्रज्ञान संस्था परिसराचं उद्घाटन झालं. त्याविषयीचा हा वृत्तांत. तंत्रज्ञान आणि सर्जनशीलता या दोन परस्परपूरक गोष्टींचा मेळ घालणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी अर्थात IICT या संस्थेचं उद्घाटन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. येत्या ऑगस्टपासून या संस्थेत गेमिंग, पोस्ट प्रोडक्शन, ॲनिमेशन असे 18 प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत. ही संस्था पुढील पिढ्यांसाठी सर्जनशील अर्थव्यवस्थेचं मध्यवर्ती केंद्र बनेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. रिकॉर्ड टाइम में IICT के कैंपस का उद्घाटन आज मंत्री जी के साथ हम लोगों ने किया. केवल इंस्टीट्यूशन नहीं होगा, ये दी इंस्टीट्यूशन होगा. और यहाँ लोग केवल ट्रेनिंग के लिए नहीं आएंगे, केवल सीखने के लिए नहीं आएंगे, तो लोग इसको देखने के लिए भी आएंगे. इस प्रकार की ये इंस्टीट्यूट आज तैयार हो रही है. मैं ऐसा मानता हूं कि क्रिएटिव इकोनॉमी की अगली पीढ़ियों में सब लोग अपना एसोसिएशन ये IICT के साथ बताएंगे. इस प्रकार की इंस्टीट्यूशन तैयार हो रही है. सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी महाराष्ट्र सरकारकडून 150 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आता या आठवड्यातल्या आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा. राज्यात प्रथमच मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून समूह निधी संकलन आणि त्रिपक्षीय सामंजस्य करारातून गरीब तसंच गरजू रुग्णांना उपचार देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून या 2 संकल्पनांवर आधारित ही मदत देण्यात येणार आहे. त्यात कॉर्पोरेट कंपन्या, दाते आणि रुग्णालय यांचं सहकार्य रुग्णांना मिळणार असून त्यातून हजारो रुग्णांना दिलासा मिळणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागानं आयोजित केलेल्या राज्यव्यापी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात विक्रमी 57,000 तरुणांनी नोंदणी केली, तर 27,000 तरुणांना एकाच दिवशी रोजगार मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राज्यातल्या तरुणांच्या करिअरमध्ये नवा अध्याय सुरू व्हावा या उद्देशानं हा अभिनव उपक्रम राबवला असल्याचं मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानाचा ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत महिलांची गर्भाशय कर्करोग तपासणी जलद गतीनं व्हावी यासाठी नगरविकास विभागाकडून ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाला 5 कोटींचा निधी देण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. या होत्या गेल्या आठवड्याभरातल्या महाराष्ट्रातल्या